परवा होती वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी बायका वटाची पूजा करतात, उपास ठेवतात आपापल्या नवऱ्यांसाठी। आणि त्याच्याच आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर या शहरातले माणसं, तर काही माणसं पिंपळाच्या झाडाला 108 अशा फेऱ्या मारत होत्या। तर बघितलं मी न्यूजमध्ये, तर 108 फेऱ्या त्यांना विचारलं काही लोकांनी, तर अशा 108 फेऱ्या तुम्ही का बरं मारत आहे पिंपळाला? तर त्यांनी म्हटलं की उद्या आहे वटसावित्री, तर आमच्या बायका जर उद्या उपवास करत असेल दिखाव्यासाठी, तर आम्ही सुद्धा हा स्वतःच्या गरजेसाठी आणि स्वतःला देवाला काहीतरी मागायसाठी उपवास करत आहोत। तर पुढचे 7 जन्मासाठी बायका पूजा करतात, तर पण आम्हाला 7 सेकंदही आमची बायको नको। तर मला त्या वटसावित्रीची पूजा करणाऱ्या काही बायकांना म्हणायचं आहे, सगळ्याच म्हणणार नाही मी, परत तुमचे कमेंट्स येणार, पण मी सांगताय, ज्या बायका नवऱ्याचा जीव खातात, घरी 24 तास नवऱ्याचा जीव खाणं लागतात, पैशासाठी नवऱ्याला त्रास देतात, नवऱ्याला काही बोलतात, त्यांच्या आई वडिलांसाठी सुद्धा त्यांचा जीव नाकींना आणतात, तर त्या महिलांना सांगते, वटसावित्रीची पूजा करायची काहीच गरज नाही। तो तुमचा फक्त दिखावा आहे। दिखावा न करता नवऱ्यासोबत असेच चांगले राहा, नका करू एकादशी, पण नवऱ्याचा इतकाही जीव खाऊ नका की नवऱ्याला 108 फेऱ्या त्या याला झाडाला मारावं लागेल।